अरेवा कंपनीतर्फे जैतापूर प्रकल्पासाठी युरोपियन दाबानुकूलित अणुभट्ट्या वापरण्यात येणार आहेत. अमेरिकेच्या आण्विक नियामक आयोगाने या नमुन्याच्या अणुभट्टीस आजतागायत परवानगी दिलेली नाही. ऑक्सफर्ड संशोधन केंद्राच्या एका अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की अणुभट्टीच्या सहाय्याने वीज निर्मिती करण्यास खर्च होणारी वीज ही जवळपास त्यातून निर्माण होणाऱ्या विजेएवढीच असते. And that is a political question. So we are taking up this nuclear deal at a political level. Of course, there are questions that no nuclear power is safe at all. Nobody can ever say it is safe. The half-life of uranium-238 is 10 into 1 into 10 raised to 8 or something, 3 into 10 raised to 8. That's something like 3 crore years. That's the half-life. Now, however much concrete you put it into, it's not going to last for 3 crore years, that concrete. So the radiation is going to break through at some stage. Today you're digging them 50 feet deep into the ground and leaving it there. But for 3 crore years, what is 50 feet? Nothing. So there is no such thing as a safe nuclear plant. युक्रेनमधील चेर्नोबिल येथे 26 एप्रिल 1986 रोजी तांत्रिक चुकांमुळे आणि एका अणुभट्टीच्या आराखड्यातील दोषांमुळे कोअर मेल्टडाऊन झाला आणि त्या अणुभट्टीचा स्फोट झाला. स्फोटामुळे प्रचंड प्रमाणात किरणोत्सार होऊ लागला आणि वातावरण प्रदूषित झाले. पूर्वेकडील वाऱ्याने अणुकचऱ्याचे ढगच्या ढग युक्रेन आणि रशिया ते पश्चिम आणि दक्षिण युरोपपर्यंत पसरले. हा किरणोत्सार साधासुद्धा नव्हता. चेर्नोबिल शहर आता कायमचे निर्मनुष्य झाले आहे. इतर अपघात आणि अणुभट्टीचा अपघात यात हाच फरक आहे. हाहाकार उडाला, बेसुमार नुकसान झाले. 20 लाख वर्षांमध्ये एखादाच अपघात घडू शकतो असे विशेषज्ञांचे मत होते. जैविक वैविधता आणि उत्पादकतेच्या बाबतीत जगातील मोजक्या प्रदेशांपैकी एक असलेल्या कोकण पट्टीचा असा विनाश होऊ नये हा विचार आपणही केला पाहिजे. जमिनीसाठी सरकार तुम्हाला एवढा मोबदला देत असूनही तुम्ही का विरोध करता? मुळामध्ये मला मी एक सांगू इच्छितो की हा जो वाद आहे हा जमिनीच्या भावाचा वाद नाही. आम्हाला जमिनीचे पैसे वाढवून नको आहेत.
आम्हाला 1,00,000 रुपये गुंठ्याने पैसे दिलेत तरी आम्हाला ते नको आहेत. याचं कारण असं की ह्या एकंदरीत प्रकल्पाची घातकता आम्ही काही अभ्यास केलेली मंडळी आहोत, आम्ही काही शास्त्रज्ञांकडून अभ्यास केलेली मंडळी आहोत आणि आम्ही चर्नोबिलच्या अपघाताचा अभ्यास केलेला आहोत. त्यामुळे अमेरिकेमध्ये 3 Mile आयलंडला जो अपघात झाला त्याच्यामध्ये काय झालं त्याचा अभ्यास केलेला आहे आणि एकंदरीत हा सगळा अभ्यास करून ह्या प्रकल्पाची दाहकता किंवा एखादा अपघात घडला तर किती घातपात होऊ शकेल ह्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आता अणुऊर्जा आयोगाची मंडळीसुद्धा आम्हाला सांगते की आम्ही याची काळजी घेतो. अहो काळजी घेतो म्हणजे काय? काळजी घेतो म्हणजे त्यांनी घेतलीच पाहिजे, त्यांचं कर्तव्य आहे. पण हे काळजी घेत असताना आताच नुकताच जो कैगामध्ये घातपात घडला त्याच्यामध्ये 55-56 लोक ज्यांना रेडिएक्टिव्ह झालं त्याचं काय? तुमची जर सिक्युरिटी अशी असेल तर घातपात होऊ शकतो. आता तारापूरला 2 कॅम्प्युटर चोरीला गेले त्याचं काय? यांच्याकडे उत्तरं नाहीत. आजपर्यंत महाराष्ट्र शासनाला सुद्धा त्यांनी ही वीज महाराष्ट्र शासनाला किती रुपये युनिटने देऊ हे महाराष्ट्र शासनाला सुद्धा त्यांनी सांगितलेलं नाही. आम्ही त्यांना प्रश्न केले की ही वीज तुम्ही किती दरामध्ये द्याल त्याचं ते उत्तर देत नाहीत. नवीन तंत्रज्ञानामुळे अणुप्रकल्पातून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही आणि अणुऊर्जा क्लीन आणि ग्रीन आहे असंही काही शास्त्रज्ञ म्हणतात. नाही, ते सगळं खोटं आहे. तो केवळ निव्वळ प्रचाराचा भाग आहे. तंत्र जरी बदललं असलं तरी तंत्र बदललं तरीसुद्धा त्यात शेवटी अणूचा भंजनच होतं आणि अणूचं भंजन झालं की किरणोत्सार होणारच. ते काही शास्त्रीय प्रगती होऊन त्याचा किरणोत्सार तुम्ही थांबवू शकत नाही. डॉक्टर संघमित्रा गाडेकर यांनी राजस्थानमधील रावतभाटा प्रकल्पाच्या परिसरातील गावकऱ्यांच्या आरोग्याचा अभ्यास करून त्यानुसार टिपलेल्या या प्रतिमा आहेत. काय निर्धोक पातळी कुठल्याही किरणोत्सार जो आहे त्याची निर्धोक पातळी म्हणजे सेफ लिमिट ज्याला म्हणतात कोणती आणि चालू शकेल अशी पातळी कोणती याच्यामध्ये आपण फरक करायला पाहिजे. आणि नवीन संशोधन असं सांगतं की कुठलीच किरणोत्सर्गाची पातळी ही निर्धोक नसते, कुठलीच नाही. कितीही कमी किरणोत्सर्ग झाला तर त्याचा काही ना काहीतरी आरोग्यावर दुष्परिणाम होतोच. विजेसाठी महागड्या अणुऊर्जेचाच अट्टहास कशासाठी धरला जातो? I'm going to just focus on the question of the cost and the sustainability of this. Now, a nuclear power plant today costs around 12 crores per megawatt, and at that cost, the kind of technologies that we were discussing today, like solar power and wind power, at 12 crores per megawatt, many of those technologies become viable. So if we are talking about energy security, and if this government is willing to pay 12 crores per megawatt, then we have ample amounts of solar energy which are available without any imports. Why is there interest in importing expensive nuclear plants or expensive equipment? As you know, this is because there is a certain component of this expenditure which goes into what we can call very plainly corruption. अमेरिका आणि फ्रान्समध्ये तर पूर्वीच अणुप्रकल्प उभारले गेले. उसके बाद से उधर अणु ऊर्जा का आगे का विकास लगभग ठप पड़ा हुआ है. ये बात सही है कि इस तरह का जो देश है, खास करके चीन, भारत, दक्षिण कोरिया और जापान, इसमें नए नए अणु ऊर्जा के कारखाना बनते जा रहे हैं. निर्णय लेने पड़ेगा हमारे सामने सही रास्ता क्या है. जब तक सुरक्षा का सवाल है, 2 तरह का सुरक्षा है. एक ऊर्जा का सुरक्षा और दूसरा सुरक्षा है जब अस्त्र का सुरक्षा. अस्त्र का सुरक्षा के बारे में मैं बाद में आता हूँ. जब ऊर्जा का सुरक्षा है, अणु ऊर्जा का में इतना ज़्यादा खतरा उसके साथ जुड़ा हुआ है, ये हमें सुरक्षा के जगह पे बहुत ही ज़्यादा असुरक्षित कर सकता है. और इसके खिलाफ में और भी जो सारे तर्क हैं उसके बारे में भी हम चर्चा किए. और जब शस्त्र का सवाल है तो सिर्फ शस्त्र से शस्त्र को नहीं लड़ा जा सकता है. शस्त्र बढ़ाने से हमारे सामने प्रतिपक्ष वो भी खतरनाक से खतरनाक शस्त्र उठा लेगा
तो इस प्रक्रिया से हमारा असुरक्षा ही बढ़ेगा, सुरक्षा नहीं बढ़ेगा। तो हमें उस लड़ाई को आगे करने पड़ेगा जो सारे दुनिया में अस्त्र कम हो जाए, खास करके आणविक अस्त्र जो है इसका तो पूरा विनाश हो जाए, जिस लड़ाई के साथ मैं खुद भी जुड़ा हुआ हूँ। हम उम्मीद रखते हैं इसी लड़ाई के दौरान ही, इस लड़ाई को आगे करके ही हम दुनिया को, अपने देश को और अपने आप को सुरक्षित बना सकते हैं। महाशक्ती बनण्याच्या नावाखाली अनेक देश वीज निर्मितीचे केवळ निमित्त करत असतात. अणुभट्ट्यांमधूनच अण्वस्त्रे बनवण्यासाठी उपयुक्त असलेल्या प्लुटोनियमची निर्मिती होते. भारताकडे अशा प्रकारे 8,000 किलोंचा रिॲक्टर ग्रेड प्लुटोनियमचा साठा आहे. त्याचा वापर करून 1,000 अणुआयुधे बनवता येतील. देशाच्या विजेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सौर, पवन, जलविद्युत इत्यादी पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर सहज केला जाऊ शकतो. अणुशक्तीचा हव्यास धरून अणुसक्ती करणाऱ्या शक्ती देशालाच नव्हे तर जगालाही भयंकर विनाशाच्या मार्गावर नेत आहेत. हिरोशिमातील अणुबॉम्बच्या विदारक अनुभवानंतर जगातील जागरूक नागरिकांनी अणुशक्तीच्या संहारक वापरास चालना देणाऱ्या अणुऊर्जेचा विरोध करणे जरुरीचे आहे. दारावरची ती थाप माझीच आहे. किती किती दारे वाजवली पण कोणाला दिसलेच नाही. मी मरून गेले आहे ना. हिरोशिमात मेली होती मी 10 वर्षापूर्वीच. वय मात्र 7च वर्ष. मेल्यानंतर वय वाढत नाही. आधी माझे केस जळू लागले, नंतर लगेच डोळ्यांनी पेट घेतला. राखच झाली माझी हो, वाऱ्यावर भुरकन उडून गेली. माझ्यासाठी मला काहीच नको. बेचिराख माझे शरीर खाऊ देखील चाखू शकत नाही ना. तुमचा दरवाजा वाजवते ते तुमच्या सया घेण्यासाठी. परत कधीच छोटी मुले जळू नयेत ना, त्यासाठी. तरच त्यांना खाऊ चाखता येईल ना.